नमस्कार 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 मित्रांनो, हे पाहू शकता आता आम्ही शेतामध्ये आलोय. पाणी भरतोय बघा, पाठीमागं बघा पाणी चालले बघा. ऊस आहे इकडं आणि हरभरा आहे. पाणी भरतोय. लय भूक लागली. तर वाजले 3, 3:30 व्हायला लागलेत माझ्यामध्ये. ताण पण खूप लागली होती. पाणी पण नव्हतं, ऊन पण लई आहे. अजून दूध पाणी प्यायला. पाणीच प्यायला तुम्ही जेवता तरी काय मग? तर आता जेवण आलंय. हो का मॅडम आल्यात. ऊन लागले हो का, उन्हाचा तडाख आहे. आणि हो का हे ऊस आहे, ऊसात वरती बिमुगन मका भरून घेतली. हे बघा आता हे पाणी चालले हो का इथं. हो का इथं पाणी चालू आहे या साऱ्यावर. त्याच्यामुळं बाकी काहीच नाही. अशी आम्ही लिंबू सरबत पिलो होतो, पण आता मला ताण लागले आता. ते लिंबू सरबत पिऊन पण काय भूक जाम लागली होती सकाळपासून. काय सकाळी शेवया खाल्ल्या होत्या नाही का. शेवया खाल्ल्या होत्या सकाळी. हा बस तेवढंच. आता लागली मोकार भूक. मी होते मग आता लागली भूक ना, त्याच्यामुळं. पण हे बघा शेतामध्ये आहे ना, बसून आहे ना जेवण्याची मजा आहे ना खूपच म्हणजे वेगळीच आहे काहीतरी. आणि त्याच्यात भर उन्हाळा, उन्हाचा तडाक्या, त्याच्यामुळं जरा बरं वाटते. बाकी काय असं शेतात आता बऱ्याच दिवसानंतर पहिल्यांदाच आता नाही का. भाकर नव्हती खायची तुम्हाला ना, आता हा. म्हणले भाकर नाही खायची मला. आता मी भाकर नाही भातच खाणार आहे आता. म्हटलं काय आता नाही का. आवडीचं कालवण आहे तुमच्या. बघा. तर हे असं भात आणि अजून काही काय आहे ते? वाफोड्याचं कालवण आहे. वाफ वडा. तुम्हाला आवडते ना? वाफ वडा बरं का, वाफड्या नाही. वाफेवरचा वडा. हा. नाही तर काय आहे ना, जरा शब्दांमध्ये किती फरक असतो ना. वाफोड्या नाही, वाफोड्या नाही. मग असं आहे. आता हे बघा पाठीमागं काय शेवग्याचं झाड आहे पाठीमागं. लय शेंगा लय ऊन लागत आहे. आणि उन्हाचं खाली दे नाही ताटा माझ्या हातात तर दे. फार एकतर बसली टापऱ्यावरती. हे बघा असं आहे. ही असं जेवणाची नाही खायची पद्धत. तुम्हाला? नाही भाकर नको आता काय. हे बघा असं. पापड पण आहे बघा. इथं बसून खा ना खाली तुम्ही. खूप पहिल्यांदाच अशी वेळ आली. नाहीतर आम्ही कुठं आता घरीच जेवण करायचं आपलं नाही का. आपल्याला तर भाकरच लागते. आपल्याला नाही ते भात आणि कालवण म्हणलं का चटणी बिटणी भाकर बिकर सगळं लागते. याला कसं जमत नुसतं काय माहिती. टायमिंग निघून गेलाय म्हणून. ते झालं. मग याला असं जेवायला तरी या म्हणा. या जेवण करायला या आता. मोकार ऊन लागत आहे. शेवग्याच्या आयुष्याला बसले पण आहे ना इतक्या ऊन. सावलीत आहे 4 पण. वाजले 4. झाडाच्या सावलीत बसलोय. आता हे वावर बघा असं सगळं नांगरलेलं आहे. आणि इकडं पाठी मग आम्ही पाणी चाललंय. मला काय केलं दम पाडणं अजून तरी 2 तास जातील पाणी भरायला. तर मग आले घेऊन. सकाळ धरून पाण्यावरती काम करायला नाही तर मनच लागा असं म्हणजे. मग मला मागाशी फोन करायचा ना जेवायचे म्हणून. इथं हरभरा उपटायचा. नाही तर जरा हुरडा पार्टी करायची जरा ना. त्याला काय होतं तेव्हा उलट ह्या दुसरा हुरडा पार्टी करतात हाय राव. मग काय झालं हा करायचा. बरोबर आहे ना. पहिल्यासारखं खाणं नाही. नाही तुम्हाला याचं कालवण आवडतं ना वापडायचं. आवडतं की त्याला काय. म्हणून तर केले ना. जेवणाचा टायमिंग निघून गेला आता ना. 4 वाजले म्हणले. दम पाडा बरं ना. म्हणले मला लटकाप चाललाय अंगाचा. मला पहिले जेवायला घेऊन ये. मग आले. मला येता 2 सस दिसलं वावर इथं 2. हा 2 सस दिसलं आता इथं. पाणी पाणी होत नीट बस. माणूस जेवणापेक्षा पाणी लय प्यातं. मगाशी सरबत आणून दिला होता. पाणी भरायचं नक्की नव्हतं. पाईपलाईन फुटल्यामुळे आज वैताग झाला जेवायला ना. अजून आहे घ्या. चटणी पापड लोणचं कांदा मिरची. नीट धर. भारी लागतं का नाही उन्हाळ्याचं खायला. लिंबाचं लोणचं ताज्यात आवडत नाही. शेतात बसून जेवण करण्याची मजाच वेगळी निसर्गाच्या सानिध्यात नाही का. शिवाय आज भात आहे समजा पण भाकरी कालवण. हा आनंदच वेगळा असतो आहे ना. मग अजून घ्या हाय अजून. बाजूला तेवढं घ्या ना. मग त्याला तर मुंग्याच लागून जातील ना. हाय डब्यामध्ये घ्या. तुमचं जेवण झालं का मंडळी. तुमचं लवकरच झालं असेल जेवण नाही का. हा काय मंडळींचं जेवण झालं असेल 1 वाजताच.
मी 2 वेळा खाल्लं, घरी होते ना त्याच्यामुळं. स्वतःच बागलं आम्ही उपाशी. बागलं म्हणजे सकाळी एकदा शेवाय आणि मग अशी एकदा, मग 2 वेळा झाल्या. पण तुमची नाही का दुसरी वेळ? आहे ना. दुसरी वेळ तर मग बडबड 4 वेळा सांगले. 4 वेळा नाही, तुम्ही आताच बोलले मला जेवण घेऊन. मग मी मोकळे आले. हे हेलपट्टे मारून माणूस दमात आहे. हा, काम परवडत एका जागेवर बसून, पण यांनी लय दमाय होते. हे वावरं चालता येत नाही असं ढेकळातून. माणसाला जर जेवण नसेल तर काय होईल? काय होईल हो? लवकर एवढं घ्या ना, अजून थोडंसं घ्या, माहिती झालं काम. सारा भरला असेल. नाही बरं द्यायला भरला तर पोटाला खा पहिलं. जेवण येतं सगळे का काय? ते मला झाकण नाही तेवढे घ्यावले. फोन आलाय, मारुती बबन फुटाणे.